नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. प्रवास करायला सगळ्यांनाच खूप आवडतं. नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आणि मनाला आनंद देणारे क्षण. प्रवास म्हणजे आयुष्यातील एक सुंदर आठवण असते. पण अनेक वेळा प्रवास करताना एक मोठी समस्या उद्भवते. प्रवासात काय खावे? बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे कधी पोट बिघडते, कधी थकवा येतो, तर कधी उलट्या किंवा ॲसिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, प्रवासात खाण्यासाठी कोणते पदार्थ सर्वोत्तम आहेत. हे पदार्थ आरोग्यदायी, हलके आणि सहज पचणारे असतात. जर तुम्ही ट्रेन, बस, कार किंवा विमानाने प्रवास करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सुकामेवा. प्रवासात खाण्यासाठी सुकामेवा हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. बदाम, काजू, अक्रोड, मनुका यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. हे शरीराला ऊर्जा देतात आणि दीर्घ वेळ भूक लागत नाही. लांबच्या प्रवासात सुकामेवा खाल्ल्यास शरीरात ताकद टिकून राहते आणि थकवा कमी जाणवतो. फळे. फळे खाण्यासाठी ताजी फळे हा देखील खूप चांगला पर्याय आहे. सफरचंद, केळी, संत्री किंवा द्राक्षे ही फळे सहज सोबत नेता येतात. फळांमध्ये भरपूर विटॅमिन्स आणि फायबर असतात, त्यामुळे पचन व्यवस्थित राहते आणि शरीराला ताजेपणा मिळतो. 3. घरगुती पोळी भाजी. जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल, तर घरची पोळी आणि भाजी हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. घरचे अन्न स्वच्छ आणि पौष्टिक असते. बाहेरच्या तेलकट पदार्थांपेक्षा हे अन्न पचायला हलके असते. विशेषतः कोरडी भाजी जसे बटाट्याची भाजी, मेथी भाजी किंवा चटणीसोबत पोळी नेऊ शकता. 4. थेपला किंवा पराठा. गुजरातमध्ये खूप लोकप्रिय असलेला थेपला हा प्रवासासाठी उत्तम पदार्थ आहे. तो लवकर खराब होत नाही आणि खूप चविष्ट असतो. मेथी थेपला किंवा साधा पराठा प्रवासात सहज खाता येतो. 5. सँडविच. हलका आणि पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे सँडविच. भाजीपाला, काकडी, टोमॅटो, चीज किंवा पनीर वापरून केलेले सँडविच प्रवासात खूप चांगले लागते. हे पोटभर देखील असते आणि शरीराला ऊर्जा देते. 6. बिस्किटे आणि खारी. प्रवासात भूक लागल्यावर बिस्किटे किंवा खारी हा देखील एक सोपा पर्याय आहे. हे पदार्थ सोबत नेणं सोपे असते आणि पटकन खाता येतात, पण जास्त प्रमाणात खाणे टाळा. 7. चिवडा किंवा लाडू. घरी बनवलेला चिवडा किंवा लाडू प्रवासात खाण्यासाठी खूप चांगला असतो. शेंगदाणे लाडू, तिळाचे लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू हे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात. 8. उकडलेले अंडे. जर तुम्ही अंडे खात असाल, तर उकडलेले अंडे हा देखील चांगला पर्याय आहे. अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असते आणि ते पोटभर असते. 9. पाणी आणि ज्यूस. प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पिणे. शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून वेळोवेळी पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच फळांचा ज्यूस किंवा नारळ पाणी देखील खूप फायदेशीर असते. 10.
दही किंवा ताक देखील प्रवासात घेऊ शकता. हे पदार्थ पचनासाठी खूप चांगले असतात आणि पोट थंड ठेवण्यास मदत करतात. प्रवासात कोणते पदार्थ टाळावेत? प्रवासात काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, जसे की खूप तेलकट पदार्थ, खूप तिखट पदार्थ, जास्त फास्ट फूड आणि रस्त्यावरचे अस्वच्छ अन्न. हे पदार्थ पोटासाठी हानिकारक ठरू शकतात. मित्रांनो, जीवनात प्रवास खूप महत्त्वाचा आहे. प्रवास आपल्याला नवीन अनुभव देतो, नवीन ठिकाणं दाखवतो आणि मनाला ताजेपणा देतो. पण या सगळ्या आनंदासाठी आपले आरोग्य चांगले असणे खूप गरजेचे आहे. जर आपण योग्य अन्न घेतले तर प्रवास अधिक आनंददायी आणि आरामदायी होतो. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, आरोग्य चांगले तर प्रवासही शानदार. मोटिवेशनल माहिती 2. खूप वेळा आपण प्रवासात बाहेरचे काहीही खाऊन घेतो. त्या क्षणी ते चविष्ट वाटते, पण नंतर त्याचे दुष्परिणाम दिसतात. म्हणूनच थोडी काळजी आणि थोडी तयारी केली तर आपण अनेक समस्या टाळू शकतो. घरून तयार केलेले साधे आणि पौष्टिक अन्न तुमच्या प्रवासाला सुरक्षित आणि सुखद बनवते. मोटिवेशनल माहिती 3. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या सवयी आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. प्रवासात पाणी वेळोवेळी पिणे, हलके अन्न खाणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे या साध्या गोष्टी तुमचा प्रवास अधिक चांगला बनवतात. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा मनही आनंदी राहते. मोटिवेशनल माहिती 4. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल तेव्हा फक्त कपडे आणि बॅगच नाही, तर आरोग्यदायी अन्नाची तयारीही सोबत करा. कारण एक छोटा डबा सुकामेवा किंवा घरचे अन्न तुमच्या संपूर्ण प्रवासाला अधिक सुखद आणि सुरक्षित बनवू शकतो. आनंदी प्रवास करा आणि निरोगी राहा. शेवटचा संदेश. मित्रांनो, प्रवास करताना फक्त ठिकाणे पाहणे महत्त्वाचे नाही, तर आपले आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य अन्न खाल्ल्यास प्रवास अधिक आनंददायी आणि सुखद होतो. म्हणून पुढच्या वेळी प्रवासाला जाताना या आरोग्यदायी पदार्थांचा नक्की विचार करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि नेहमी तरुण दिसत राहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.